नाही, पर घरामध्ये मलम होतं ना, हे लावलं असतंस. लावलं होतं ना, म्हणजे लावलं होतं, पण म्हटलं रिस्क कशाला घ्यायची, सेप्टिक झालं तर. म्हणून म्हटलं डॉक्टरकडे गेलेलं बेटर आहे ना. कमाल आहे हा अद्वैत, बायकोची खूपच काळजी आहे बाबा. अद्वैत बरं केलंच बघ. घरच्या लक्ष्मीची अशीच काळजी घेत राहिलास ना तर घरात नेहमी प्रसन्नताच राहणार. हो बाबा, म्हणून चल खरी वर जाऊ. ओ गॉड, हे काय बघते मी. सरोज वहिनीला इतकं मिस कधीच केलं नव्हतं मी. निदान तिच्यासाठी तरी शूट करायला पाहिजे होतं हे. धावत आली असते बँगलोर वरून. माझा अद्वैत परत. या निमित्ताने तरी फिट्टमफाट झाली म्हणायची. म्हणजे कसली भेटम फाट. अरे असं काय करतेस, विसरलीस? मला जेव्हा अस्थमाचा अटॅक आला होता तेव्हा तू हॉस्पिटलला घेऊन गेलीस, आणि आज मी तुला घेऊन गेलो हॉस्पिटलला. आता तुझे माझ्यावर कसले उपकार नाही, सुटलो मी. मी जेव्हा तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते ना तेव्हा चूक तुझी होती. त्या रात्री तू आईस्क्रीम खाल्लं होतंस आणि म्हणून त्रास झाला तू. माझ कोणाची चूक होती? तुझा काय हात धरून कोणी भाजलाय का? सांगते का कमाल झाली. एरवी मी माझं असं पालपच चालू असतं तुझं. आज तू तुझ्यामुळे असं कसं सुरू झालं आता ना. जे आहे ते आहे. बर, माझा हात भाजलाय मान्य आहे, पण त्यावर बाम तू लावलं होतंस आणि म्हणून आपल्या डॉक्टरांकडे पळावं लागलं. त्यामुळे आज ही चूक तुझीच आहे. काही फिट्टमफाट वगैरे झालेली नाही. आला मोठा. एक मिनिट, मी तू हाताला बाम लावलीस ही चूक आजोबांना सांगेन म्हणून तुम्हाला काही काही वर घेऊन आलास ना. उगाच आगाव नाही म्हणत मी तुला. आगाव हाती आगाव. प्रत्येक गोष्टीत स्वतःचा खरं करते. या खरेच्या हाताला जर खरंच भाजलाय तर ती काहीच काम करू शकणार नाही. म्हणजे आमची डिझाईन जर ही आगाव करत असेल तर ते कामही तुला करता येणार नाही, आणि मला जर डिझाईन वेळेत मिळाली नाही तर मग मला सगळंच खरं काय ते कळेल. हॅलो हॅलो सानिका, उद्या सकाळी 7 वाजेपर्यंत मला 3 नेकलेसेस, 5 इयरिंग्स आणि 10 पैंजणांची डिझाईन्स हवेत, आणि सगळी डिझाईन्स मला इंडो वेस्टर्न स्टाईल मध्ये हवेत. ओके सर. नाही ओके नाही, पूर्ण ऐकून घे. आता 7 वाजले, उद्या सकाळी 7 वाजेपर्यंत तुझ्या मैत्रिणीला हे सगळे डिझाईन्स पाठवायला सांग. जमेल ना? हो जमेल ना सर, तसा काही प्रॉब्लेम तर नाहीये. गुड. ठीक आहे सर. येस. आता उद्या सकाळी 7 वाजेपर्यंत मी घरीच असणार आहे. बघू आता ही अति आगाऊ कधी काम करते आणि कधी डिझाईन्स पाठवते ते. सानिकाचा फोन. हा बोल ग सानिका. अद्वैत सरांचा फोन आला होता. त्यांना काही डिझाईन्स अर्जंट हवे आहेत. मी तुम्हाला काय काय आणि कसं हवंय त्याचा मेल केलाय. अर्जंट हवेत? हो. काय झालं मॅडम, काही प्रॉब्लेम आहे का? नाही तसं काही नाही, मी देईन ना तुला बनवणार. तू काळजी करू नकोस. ठीक आहे. नंतर बोलूया. बाय. काय काय? कोणाचा फोन? माझा फोन. कोणाचा फोन म्हणजे एवढ्या रात्री कोण फोन करताय असं? का मला येऊ शकत नाही का एवढ्या रात्री कोणाचा फोन? तुझी आई करते की तुला बँगलोरहून? अच्छा, तुझ्या आईचा फोन आहे? कसं सांग ना. आईचा नव्हता, मग कोणाचा? माझ्या मैत्रिणीचा. कोण मैत्रीण? तुला काय करायचं कोण मैत्रीण? आता विचारशील कशी दिसते, कुठे राहते, तुझ्यासारखी परफेक्शन दिसते का? तुला काय करायचं एवढं चौकशा? कशी का असेल? नाही मला फरकच पडत नाही. मी सहज विचारलं. आणि आहेत तुला मित्र मैत्रिणी? दिसले तर नाही तरी. खूप आहे. आम्ही खूप गप्पा मारतो. कधी कधी एकत्र काम सुद्धा करतो. आणि तुला कशाला दिसतील? माझ्या मैत्रिणी आहेत. अजून काय माहिती हवी तुला? गरजच नाही. आता मी रात्री मैत्रिणीचा फोन, कोणाचा फोन आवडत नाही वाटतं. प्रॉब्लेम असणार. अजिबात नाही. मी तर म्हणतो दररोज न चुकता नियमितपणे तुझ्या मित्र-मैत्रिणींशी फोनवर बोलत राहा. म्हणजे माझी तरी सुटका होईल. मला तरी तुझी बडबड सहन करायला लागणार नाही. कधी त्यापासून तू बोलतोस, मी नाही. अजूनही तूच बोलतोय. त्यामुळे सहन तू नाही करतेस, मी करते तुला. बस झालं. हे बघ, आज रात्री मला खूप काम आहे. रात्रभर जागावं लागणार आहे. तू झोप. तुझा हात दुखतोय ना, लागलाय ना, मी तुला डिस्टर्ब करणार नाही. ओके, गुड नाईट. तुला काही लागलं तर सांगा, म्हणजे दुखलं विकलं तर. झोप झोप, आराम कर. त्रास होईल, हात दुखेल विकेल. माझ्यात आहे सहनशक्ती. दुखलं तर दुखलं. तुला काय त्याच्याशी? तू तुझं बघ, मी माझं बघ. असं कसं लगेच आबांना जाऊन सांगशील, आजोबा हा बघा चांदेकर जराही माझी काळजी घेत नाही, मला विचारत नाही, माझी चौकशी करत नाही, हात दुखला का वगैरे काही विचारलं नाही. केलीस ना चौकशी? थँक्यू. वेलकम. आजोबांना जाऊन सांगते मी की अद्वैतने माझी चौकशी केली, खूप काळजीने विचारलं हो मला, मग ते तुला शाबासकी देत. खुश? व्हेरी गुड. पण आता जाऊन विचारू नकोस. आता आबा झोपले असतील, डिस्टर्ब करू नको. उद्या विचार सकाळी. आता झोप. झोप झोप मला म्हणतोय, तू पण झोप की. नाही नाही मी नाही, तू झोप. मला प्रचंड काम, मी सांगितलं ना, रात्रभर जाऊन काम करावं लागणार. उद्या प्रेझेंटेशन करायचं. उद्या सकाळी डिझाईन्स येतील आणि ते डिझाईन्स आल्यानंतर डिरेक्टली. पण सगळं तुला काय सांगतोय, हा सगळा प्रोफेशनलिझमचा भाग आहे. तुला थोडी कळणार आहे. खरे मला कसं कळेल रे? काहीच नाही कळत मला. मग कशाला विचारते? मी नाहीच विचारत आहे, तूच बडबड करतोय. आणि जरा बडबड कमी केलीस तुझं काम जास्त होईल असं नाही वाटत का तुला? मल्टीटास्किंग सगळ्यांना जमताच नाही, पण मला जमतं. पण तुला काय प्रॉब्लेम आहे? तू का जागी राहतेस? तेवढी तुझी काळजी घेतली, तुला विचारलं की हात दुखतोय का, पण तू जागीच आहेस. इतर वेळी तर बडबड करत असतेस. मला सकाळी उठून काम आहे, झोपू दे झोपू दे झोपू दे. आता काय झालं? झोप ना. अरे तेच तर सांगते, मला झोपायचंय पण तू काम करतोयस ना, मग कशी येणार मला झोप? नाही आता बरेच दिवस आपण एका खोलीत राहतोय, त्यामुळे तुझ्या लक्षात आलं की नाही मला माहित नाही. मला लाईट असल्यावर झोप येते. असं अच्छा, एक काम कर, डोक्यावरून पांघरून घे गुडुप आणि उशी ठेव आणि झोपून जा. मी नाही तशी झोपणार, मला घुसमटायला लाव. मग नको झोपू, जागी राहा. तेव्हा मला रात्रभर काम आहे, मला डिस्टर्ब करू नको. ओके, गुड नाईट. गुड नाईट. आगाऊची काहीच हालचाल नाहीये. झोपला की नाही? काय
कुठे काय? माझ्याकडे का बघतोस? तुझ्याकडे कुठे? शून्यात बघतोय. आणि माझी रूम आहे, मी कुठे बघेन? हो नाही विसरले होते मी, पण इकडे तिकडे बघण्यापेक्षा निदान स्वतःचं काम तरी संपव. मी तुझ्या जागी असते ना तर पटकन माझं काम संपवलंच. माझं काम? तुझं कुठलं काम? तू कुठे काम करतेस का? माझं काम असं नाही म्हणले मी, माझं जर काम असतं तर असं म्हणाल. हा ठीक आहे, समजलं. समजलं ना नक्की? नाही तर आराम कर, ह्या वयात ना असं जमत नाही. तू नोटीस खूप काम आहे. झालं का काम? नाही अजून खूप काम आहे. रात्रभर जागा. पण तू का झोपत नाहीये? कारण मला झोप येत नाही. परवा घोरत होतास म्हणून झोपू शकले नाही. काल मी घोरतोय का घोरतोय का प्रश्न विचारून झोपू दिला नाही तू. आता आज मला झोप येत नाही. असं असं काय उन्हात ना तुझं काम. दुसऱ्यांचा विचार कर कधीतरी. आपण दिवसभर दुसऱ्यांचा विचार करतो, पण स्वतःच्या रूम मध्ये स्वतःचाच विचार करावा. नाही नाही नाही, तू दुसऱ्यांच्या खोलीमध्ये सुद्धा स्वतःचा विचार करतोस कळलं? कारण ती रूम पण माझीच आहे, म्हणून मी तिथे सुद्धा स्वतःचाच विचार करतो. झालं? परफेक्ट. तिला असंच गोलगोल 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 करत बोलत राहिलो आणि नक्की काहीतरी बोलणार. बघू ना किती वेळ खरं न सांगता राहते ते. आज या आगाऊचा झोपायचा प्लॅनच दिसत नाही. हा झोपला नाही तर मग मी काम कसं करू? ऍक्च्युली मी तुला म्हटलं असतं, तू पण जागतेस मी पण जागतोय, तर तुझी ती रांगोळीची डिझाईन वगैरे इथेच कर तुझ्या डायरीत. काय म्हणाला? मी असं म्हणालो की मी असं म्हटलं असतं की तू पण जागी आहेस मी पण जागतोय, तुझी ती रांगोळीची डिझाईन वगैरे जो काही टाइमपास आहे ना तो तू इथेच बसून करू शकते डायरीत. पण नाही, कसं करणार? आता लागलाय ना तुझ्या. आज तर शक्यच नाही. हातात साधी पेन्सिल पकडणं पण अवघड आहे. तेच बघ ना, खरं तर आज तुझी ती रांगोळीची डिझाईन वगैरे सगळी तू इथेच बसून करू शकते असते, पण काही उपयोग नाही. किती विचार करायला लागलास रे दुसऱ्यांचा, ते सुद्धा स्वतःच्या खोलीत. आता कळलं? आता तर बदल झालाय, तोही माझ्या सहवासामुळे. झालं तुझं? हे बघ, तुला जागायचं तर जाग, झोपायचं तर झोप. मला त्रास देऊ नकोस, मला रात्रभर खूप काम आहे, डिस्टर्ब करू नकोस. अख्खी रात्र या आगाऊमुळे काही करता आलं नाही, वाया गेली. आता किती वाजले? 4:15 झाले. 7 पर्यंत सानिकाला डिझाईन पोहोचवायचे. ते आपले लगेच काम सुरू करायला. घाई घाई केलीच पण चांगली झाली. बापरे 6:30 झाले. सानिकाला फोटो पाठव.